जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पर्यटनावर देखील परिणाम झाल्याचं चित्र आहे। केसरी टूरकडून काश्मीरला गेलेले 200 जण सध्या काश्मीरमध्ये आहेत। मात्र पुढील 3 महिन्यात तब्बल 3000 पर्यटकांचं काश्मीरचं बुकिंग झालेलं आहे। मात्र हल्ल्याच्या धास्तीनं आता 10% पर्यटकांनी हे बुकिंग्स रद्द केलेले आहेत। याबाबत केसरी टूर्सच्या झेलम चौबळ यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे, पाहूया। माझ्यासोबत झेलम चौबळ मॅडम आहेत केसरी टूर्सच्या। मॅडम, आत्ताचा सिनारिओ कसा आहे साधारण सगळ्या टूर इंडस्ट्रीचा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भ्याड हल्ल्याचा आम्ही संपूर्ण टुरिझम इंडस्ट्री निषेध करते आणि आत्ताचा सिनारिओ म्हणजे लोक आत्ता आहेत तिकडचे ट्रान्सपोर्टर्स, हॉटेलियर्स आणि लोकल लोक खूप ह्या मंडळींना मदत करत आहेत। हे पण एक चांगलं दृश्य आहे। लोकांना तिकडे अपार्ट फ्रॉम पहलगाम सगळेजण व्यवस्थित तिकडे आहेत, फिरता आहेत। म्हणजे पहलगामला जाण्याच्या ऐवजी आमचे टुरिस्ट सोनमर्गला गेले, तिथे त्यांना सुरक्षित वाटतंय। गव्हर्नमेंटने सुद्धा सुरक्षा व्यवस्था स्ट्रॉंग केलेली आहे। मे, जून, जुलै त्या काळात पण अनेक लोक तुम्ही सांगतायत की काश्मीरला जायचा प्लॅन केला आहे, त्यांनी बुकिंग्स केले आहेत। त्यांच्या मनात धास्ती आहे, त्यांचे काही फोन्स आलेत का किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या ह्या सगळ्याकडे बघताना? कोणी बुकिंग्स कॅन्सल वगैरे अशा काही केल्यात का? हो, पॅनिक निर्माण होतंच। त्यामुळे काही मंडळींना नाही जायचं आहे काश्मीरला, त्यांना आम्ही पर्यायी दुसरं डेस्टिनेशन देतोय आणि ज्या मंडळींनी जायचं ठरवलं आहे त्यांना आम्ही घेऊन पण जाणार आहोत। पर्यटन इंडस्ट्रीवर याचा परिणाम जसा तुमच्या कंपनीजवर काही प्रमाणात होणार आहे तसं काश्मीरच्याही पर्यटनावर परिणाम होणार आहे। जर पर्यटक गेले नाहीत किंवा प्लॅन्स कॅन्सल केले, त्यांनी बुकिंग्स कॅन्सल केल्या तर पर्यटनावर तर अशा गोष्टींचा परिणाम इमिजिएटली होतो आणि हे गेले अनेक वर्ष काश्मीरचं पर्यटन हे वोलाटाईलच राहिलं होतं। पण गेल्या दशकामधलं काश्मीरचं पर्यटन खूप छान रीतीने बहरलं होतं आणि तोच आत्ता त्रास होतोय की एवढं सगळं सुरळीत चालत असताना हा अटॅक, हा पॅनिक अटॅक, हा निंदनीय अटॅक, ह्याचा त्रास आम्हाला प्रचंड होतोय, पर्यटकांनाही होतोय त्याचा त्रास। आणि काश्मीरमधले लोक जे मी मगाशी म्हटलं हॉटेलियर्स, ते सगळे हवालदिल झालेत। मला असं वाटतंय आपल्या गव्हर्नमेंटने खूप चांगली पावलं उचलली आहेत। दहशतवादाला खतपाणी घालायचं नाही हे जर ठरवलं तर खरोखर काश्मीरसारखं नंदनवन जगात नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।